कमेमरेटिव्ह कॉइन्स म्हणजेच स्मृतिप्रित्यर्थ छापलेली नाणी. मित्रो, अनेक वेळा आपण न्यूजपेपर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून 100 रुपये, 150 रुपये, 50 रुपये किंवा यासारख्या वेगवेगळ्या किमतीची नाणी छापल्याबाबतची बातमी ऐकत असतो. परंतु प्रत्यक्षात अशा मोठ्या किमतीची नाणी आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याचे देखील आपणास जाणवलेले असेल. तेव्हा अनेक वेळा आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छापलेली ही मोठ्या किमतीची नाणी आपल्यापर्यंत का पोहोचलेली नसतील किंवा त्याचं नेमकं कारण काय असेल. तर मित्रो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग की जो आपण त्या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. या देशात अनेक वेगवेगळ्या प्रकारची कॉइन्स किंवा नाणी ही छापली जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने स्मॉल कॉइन्स, रुपी कॉइन्स, कमेमरेटिव्ह कॉइन्स हे त्याचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. स्मॉल कॉइन्स म्हणजे 1 रुपयापेक्षा कमी किमतीची जी नाणी आहेत की ज्यांना स्मॉल कॉइन्स असे म्हटले जाते, आणि 1 रुपये व त्याच्या पटीत जी नाणी छापली जातात त्यांना रुपी कॉइन्स असे म्हटले जाते. म्हणजे ज्या नाण्यांची किंमत ही रुपयामध्ये व्यक्त केलेली असते त्यांना रुपी कॉइन्स असे म्हटले जाते. तर या व्यतिरिक्त तिसरा आणि एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे कमेमरेटिव्ह कॉइन्स. नावाप्रमाणेच जी नाणी विशिष्ट स्मृतिप्रित्यर्थ छापली जातात की त्यांना कमेमरेटिव्ह कॉइन्स असे म्हटले जाते. तर ही नाणी नेमकी काय असतात याची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कमेमरेटिव्ह कॉइन्स आर minted to the commemorate a event, occasion, place, person, organization, or in memory of renowned persons, and these are released by noted personalities. म्हणजेच कमेमरेटिव्ह कॉइन्स ही अशी छापलेली नाणी असतात की जी विशिष्ट स्मृतिप्रित्यर्थ म्हणजेच एखादी विशिष्ट घटना, एखादं विशिष्ट ऑकेजन, एखादं विशिष्ट ठिकाण, व्यक्ती, एखादी महत्त्वपूर्ण संस्था किंवा एखाद्या नामांकित व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ रिलीज करण्यात आलेली ही विशिष्ट प्रकारची कॉइन्स असतात. दिस कॉइन्स आर ऑल्सो नोन ॲज ए कलेक्टर्स कॉइन्स. म्हणजेच ही संकलकासाठी जे लोक नाण्यांचा संग्रह करत असतात अशा लोकांच्या करिता किंवा कलेक्शन करिता ही छापलेली वैशिष्ट्यपूर्ण नाणी असतात. सच कॉइन्स हॅव ए डिस्टिंक्ट डिझाईन विथ रेफरन्स टू द ऑकेजन. ही एक अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी असतात, कॉइन्स असतात की ज्याचं डिझाईन हे त्या विशिष्ट ऑकेजनच्या अनुषंगाने तयार केल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. Some commemorative coins are for regular circulation. यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारची कमेमरेटिव्ह कॉइन्स असतात की काही कॉइन्स ही फक्त त्या ठिकाणी स्मृतिप्रित्यर्थ छापलेली असतात, तर काही कॉइन्स ही स्मृतिप्रित्यर्थ छापली जातात व त्याचा प्रत्यक्षात व्यवहारामध्ये देखील वापर हा केला जात असतो. The first Indian commemorative coin was issued in 1964. भारतात पहिले कमेमरेटिव्ह कॉइन्स हे 1964 मध्ये छापण्यात आलं. इट वॉज इश्यूड इन रिमेंबरन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरूज बर्थ ॲनिव्हर्सरी. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान की ज्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरी निमित्त अशा प्रकारचे पहिले कमेमरेटिव्ह कॉइन भारतामध्ये हे छापण्यात आले. भारतात 5 पैसे ते 1000 रुपयाची कमेमरेटिव्ह कॉइन्स ही छापली जाऊ शकतात किंवा ती निर्गमित केली जाऊ शकतात. तर अशा प्रकारची ही स्मृतिप्रित्यर्थ छापली जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण नाणी असतात. अर्थात यामध्ये देखील 2 महत्त्वाचे प्रकार असल्याचे आपणास दिसून येईल. एक म्हणजे प्रूफ कॉइन आणि दुसरा प्रकार म्हणजे अनसर्क्युलेटेड कॉइन्स. Proof coins are the high quality commemorative coins which have a frozen effect
on the surface design of the coin with a mirror finish. प्रूफ कॉइन्स ही अशा प्रकारची हाय क्वालिटी कमेमोरेटिव्ह कॉइन्स असतात की ज्यामध्ये फ्रोजन इफेक्ट म्हणजे शायनिंग लाइटनिंग इफेक्ट असतो की जो त्या ठिकाणी कॉइनच्या सरफेसवरती आपल्याला दिसतो. त्याचबरोबर क्लिअर मिरर फिनिश या पद्धतीने त्या ठिकाणी त्याची छापाई केलेली असते. दिस कॉइन्स आर सोल्ड ॲट ए प्रीमियम प्राइस ॲज दे आर मॅन्युफॅक्चर्ड विथ द हाय क्वालिटी स्टँडर्ड अँड हॅव ए हाय न्यूमरिस्टिक व्हॅल्यू. म्हणजेच की ही कॉइन्स ज्या किमतीची असतात त्यापेक्षा अधिक किमतीला त्याची प्रत्यक्षात विक्री होत असते. उदाहरणार्थ एखादे प्रूफ कॉइन हे 100 रुपये किमतीचे कॉइन म्हणजे ज्याच्यावरती 100 रुपये ही किंमत छापलेली आहे याचाच अर्थ त्याची फेस व्हॅल्यू ही 100 रुपये आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची विक्री प्रीमियम प्राइस म्हणजे त्या छापलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीला किंवा अधिक मोठ्या किमतीला याची विक्री प्रत्यक्षात होत असते. यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रूफ कॉइनच्या बाबतीत फ्रोजन इफेक्ट जो आहे तो सरफेसवरती त्या ठिकाणी देण्यात आलेला असतो. दुसरा प्रकार म्हणजे अनसर्क्युलेटेड कॉइन्स. अनसर्क्युलेटेड कॉइन्स आर द हाय क्वालिटी कमेमोरेटिव्ह कॉइन्स विच हॅव ए मिरर फिनिश ऑन इट्स सरफेस. त्याच्या सरफेसवरती प्रूफ कॉइन्स प्रमाणेच मिरर फिनिश असतो. मात्र सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तफावत म्हणजे बट इट वॉज प्रिंटेड विदाउट एनी फ्रोजन इफेक्ट ऑन द डिझाईन, की ज्यावरती कोणत्याही प्रकारचा फ्रोजन इफेक्ट लाइटनिंग इफेक्ट हा त्यामध्ये देण्यात आलेला नसतो. दिस कॉइन्स आर मार्क्ड विथ द डायमंड सिम्बॉल टू इंडिकेट दॅट दे आर स्टॅम्प्ड ॲट मुंबई मिंट. मुंबईच्या मिंट मिलमध्ये छापलेली ही कॉइन्स असतात की ज्यावरती डायमंडचा सिम्बॉल हा प्रिंट केलेला असतो. द अनसर्क्युलेटेड कॉइन्स आर ऑल्सो सोल्ड ॲट प्रीमियम बट दे आर प्राइस्ड ए लिटल लोअर दॅन द प्रूफ कॉइन्स. म्हणजे ही सुद्धा अशा प्रकारचे कॉइन्स असतात की ज्याच्या फेस व्हॅल्यूपेक्षा अधिक किमतीला त्यांची विक्री त्या ठिकाणी केली जाऊ शकते. मात्र कंपॅरेटिव्हली जर आपण प्रूफ कॉइनची किंमत आणि अनसर्क्युलेटेड कॉइनची किंमत जर आपण पाहिली तर यामध्ये अधिक प्रीमियम रेटनी ज्या कॉइनची विक्री होते त्यामध्ये प्रूफ कॉइनचा समावेश होतो आणि त्याच्या खालोखाल ज्या कॉइनची विक्री होत असते ते अनसर्क्युलेटेड कॉइन्स ही असतात. तर अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची ही कॉइन्स असल्याचे आपणास दिसून येईल. आज अखेर देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कमेमोरेटिव्ह कॉइन्स हे त्या ठिकाणी प्रिंट करण्यात आलेले आहेत आणि ते इश्यू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बिजू पटनाईक बर्थ अँड सेंटेनरी, त्याचबरोबर बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ तात्या टोपे, त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती प्रित्यर्थ ही कॉइन्स छापली गेल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर भेल इंडिया या इंजिनिअरिंग एक्सलन्स कंपनीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, त्याचबरोबर सर जमशेदजी टाटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ छापलेली कॉइन्स असतील, त्याचबरोबर डॉक्टर MS सुब्बलक्ष्मी यांच्या बर्थ सेंटनरी निमित्त छापलेले कॉइन्स असतील, महात्मा गांधीच्या साऊथ आफ्रिकेवरून परत येण्याला ही त्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि अशा स्मृतीप्रित्यर्थ देखील ही कॉइन्स त्या ठिकाणी छापल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर ही त्या ठिकाणी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, मदर टेरेसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेगवेगळी मंदिरे असतील, वेगवेगळ्या घटना घडामोडी असतील की या स्मृतीप्रित्यर्थ देखील असे वेगवेगळ्या किमतीचे वेगवेगळ्या फेस व्हॅल्यूचे कॉइन्स हे त्या ठिकाणी प्रिंट केले जात असतात. हे सर्व कॉइन्स त्या ठिकाणी आपल्यास पाहिल्यानंतर असे लक्षात येईल की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या किंवा भारत सरकारच्या मिंट मिलकडून म्हणजे टांगसाळीमधून की अशा प्रकारची कॉइन्स ही छापली जात असतात, मात्र त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर हा त्या ठिकाणी केला जात नसतो. कारण ही कॉइन्स प्रामुख्याने विशिष्ट स्मृतीप्रित्यर्थ छापलेली असतात आणि त्याचा उपयोग अनेक वेगवेगळे संकलक त्याचबरोबर म्युझियममध्ये ठेवण्याकरिता अशा प्रकारची कॉइन्स ही तयार केलेली असतात.
अशा कॉईनची जी प्रत्यक्षात विक्री जी असते ती त्याच्या छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला त्या ठिकाणी होत असते, की ज्याला आपण सेल ॲट प्रीमियम प्राइस असे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात जर आपण 10 रुपयाचं कॉईन जर आपण मागितलं तर आपण त्या ठिकाणी 5 रुपयाच्या 2 करन्सी नोट देऊन एक 10 रुपयाचं कॉईन आपण खरेदी करू शकतो किंवा घेऊ शकतो. मात्र कमेमरेटिव्ह कॉईनच्या बाबतीमध्ये ही 100 रुपयाचं कॉईन जर आपल्याला खरेदी करावायचं असेल तर त्या ठिकाणी 3,000 रुपये 4,000 रुपये एवढी किंमत त्या ठिकाणी आपणास मोजावी लागत असते. यालाच आपण परचेस ॲट प्रीमियम प्राइस असे आपण म्हणतो. तर अशा प्रकारची ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि स्मृतीप्रित्यर्थ छापली जाणारी ही कॉईन्स असल्याचे आपणास दिसून येईल.